कोल्हापूरमधल्या पंचगंगा नदीची इशारा पातळीकडे वाटचाल. जिल्ह्यामधील 84 बंधारे पाण्याखाली. पंचगंगा नदीची शुभम कापसेनं टिपलेली ही खास ड्रोन दृश्य. अंधेरी पश्चिमेतील वीरा देसाई रोड पाण्याखाली. 2 ते 3 फुटांपर्यंत पाणी साचलं. अनेक गाड्या बंद पडल्या. भिवंडीतील राहनाळ परिसरामध्ये रस्त्याला नदीचं स्वरूप. रस्त्यावरती 1.5 ते 2 फुटांपर्यंत पाणी साचल्यानं वाहनधारकांची पाण्यातून वाट काढताना कसरत. रत्नागिरीजवळच्या हातीस गावामधील प्रसिद्ध पीर बाबर शेख मंदिर पाण्याखाली. मंदिरामध्ये जवळपास 5 फूट पाणी साचलं. काजळी नदीचं पाणी मंदिरात शिरलं. स्वतः कमावलेल्या आणि हिसकावून घेतलेल्या गोष्टीमध्ये फरक असतो. तुम्ही हिसकावून घेतलेलं चिन्ह सुद्धा तुमचे 12 वाजायला 10 मिनिटं शिल्लक असल्याचं दाखवताय. शरदचंद्र पवार पक्षाची अजित पवारांवर टीका. अजित पवारांच्या वाढदिवसानिमित्तानं मीरा भाईंदरमध्ये कार्यकर्त्यांची बॅनरबाजी. बॅनरवरती भावी मुख्यमंत्री असा उल्लेख. विधानसभेमध्ये एकत्र असलो तरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढवणार. पुण्यामध्ये अजित पवारांची मोठी घोषणा. अमित शहांनी शरद पवारांवर केलेल्या टीकेला उत्तर देणं अजित पवारांनी टाळलं. सकाळपासून दौऱ्यामध्ये असल्यानं शहा काय म्हणाले ऐकलं नाही. अजित पवारांची प्रतिक्रिया. महायुतीमध्ये सध्या महाभारत सुरू. यापुढे काय होतं ते पहा. खोट्या नॅरेटिव्हचे मास्टरमाइंड शहा आणि भाजपच. नाना पटोलेंची टीका. सोलापुरात गुरुपौर्णिमेनिमित्तानं 51,000 लाडूंचं वाटप. स्वयं शिक्षा फाउंडेशनच्या माध्यमातून नागरिकांना 51,000 लाडूंचं वाटप. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.